अय माझी माऊली, अरे माझ्या राजाच्या स्वराज्यात तुझ्या केसालाही धक्का लागला तरी तिची हात कापली जायची, आणि आजच त्या स्वराज्यातला हा स्वार्थी माणूस तू स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा वापर केला गेल्यानंतर कसायाला विकतोय. आणि खरं तर माऊली तुला लाखोंच्या संख्येनं कापलं जातंय. अरे माझ्या राजाच्या स्वराज्यात तू माते समान होती, तुझी माता म्हणून पूजन केले जायचं, तुला माते समान पूजलं जायचं. नेमकं आजच्या स्वराज्यात हा स्वार्थी माणूस त्याचा स्वार्थ साधला गेल्यानंतर कसायाला विकतोय आणि कसाया तुझे 2 तुकडे करतोय. खरं तर याच खूप मोठं दुर्दैव वाटतंय. अरे माऊली, पण एक बघायला गेलं तर हा स्वार्थी माणूस तुला कसायाकडे विकतो आणि दुसरीकडं थाटामाटात 19 फेब्रुवारी साजरी करतो. पण खरं तर याला शिवजन्म आणि शिवविचार कधी कळले का? अरे ज्या राजांनी माते समान आपल्या गायला म्हणजे तुलाच एवढं मोठं राज्य दिलं आणि तो स्वार्थासाठी सोडल्या गेल्यानंतर तुला कापायला देतोय. खरं तर याचं खूप मोठं दुःख वाटतं. पण माऊली, मी मरण्यापर्यंत, मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत